आपल्या सोबत आहेत माधुरी दीक्षित, श्रीराम नेने आणि आदिनाथ कोठारे। माधुरी दीक्षित यांनी एका नव्या भूमिकेत पाऊल ठेवलेलं आहे आणि ती भूमिका आहे निर्माता या स्वरूपाची। पंचक सिनेमा रिलीज झालेला आहे मराठीतला। या सिनेमाविषयी तर काय सांगाल ते सांगालच, मात्र आज तुम्ही प्लाझा सिनेमामध्ये आलेला आहात। खूप जुन्या आठवणी या सिनेमा हॉलशी सुद्धा तुमच्या निगडीत आहेत। पंचक सिनेमाकडनं काय अपेक्षा आहेत, प्रेक्षकांकडनं कसा प्रतिसाद मिळतोय? खूप छान प्रतिसाद मिळतोय। पंचक इथे रिलीज झालाय, आज हाऊसफुल आहे आणि बरेचसे शोज हाऊसफुल आहेत। किती थिएटर्समध्ये आणखी शोज ॲड होत आहेत, तर ते आमच्यासाठी खूपच छान आहे। ऑफकोर्स प्लाझा हे म्हणजे माझे आजोबा वगैरे सगळे ह्याच एरियामध्ये, दादरमध्ये, इवन रामचे आजी आजोबा सगळे इथेच राहिलेले आहेत। तर प्लाझामध्ये बरेचसे फिल्म्स आम्ही बघितलेले आहेत त्याच्या आधी, आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आहे आज इथे येऊन। आणि लोकांचा प्रतिसाद बघून तर खूपच छान वाटतं आहे। एक फॅमिली फिल्म आहे आणि हे लोकांच्या लक्षात येतं आहे की लहान लहान मुलांना घेऊन पण ही फिल्म बघता येते, ॲज सहकुटुंब सहपरिवार। अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळतंच प्रेक्षकांचं। आज निर्माता म्हणून इकडे येताना कसं वाटलेलं आहे दोघांना सुद्धा? खूपच छान वाटतं आहे, कारण एक नवा रोल आहे माझा। आणि निर्माता झालं की आपली मुलं असतात, ती प्रत्येक पिक्चर तुम्ही बनवता ती आपल्या मुलासारखी असतात। तर त्यांना लोकांसमोर आणून आणि त्यांचा प्रतिसाद बघून खूप छान वाटतंय। नक्की श्रीराम नेने आज सोबत आहेत आणि सध्या श्रीराम या शब्दाला बरंचसं वजन आलंय पूर्ण देशभरात। अयोध्येला जाणार आहेत का माधुरी दीक्षित? निमंत्रण मिळालंय का? हा, निमंत्रण येणार आहे आणि आलं की बघूया मग। अच्छा, तुम्ही देखील जाणार आहात म्हणजे श्रीरामांच्या दर्शनाला जाणार आहेत का? आता सध्या आदिनाथ कोठारे सुद्धा आपल्या सोबत आहे। आदिनाथजी, एकंदरीतच माधुरी दीक्षित निर्मात्या आहेत, एक नवा मराठी चित्रपट आहे। मराठी चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळतोय, काय अपेक्षा व्यक्त कराल? उद्दंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही सगळे भारावून गेलो आहोत प्रेक्षकांचं प्रेम बघून। सगळीकडे आज मुंबईत, कोल्हापुरात, नाशिकला, पुण्याला हाऊसफुल शोज चाललेत पंचकचे। अँड आय डोंट हॅव वर्ड्स, ओनली लव्ह फॉर ऑल द ऑडियन्स ऑफ महाराष्ट्र। थँक्यू। नक्की, त्याच्यामुळे पंचक चित्रपटाच्या ह्या संपूर्ण शोला निर्माते म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी उपस्थिती लावलेली आहे। त्यांच्यासोबत आदिनाथ कोठारे आणि त्यांचे वकील श्रीराम नेने हे सुद्धा उपस्थित होते। कॅमेरामन अजित शिवतरकर, सामनेशी पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।